ठरलं तर मग मालिकेच्या 29 जानेवारीच्या भागात कुसुमताई म्हणते की परंतु तू आल्यापासून रडतच होती. तेव्हा सायली उत्तर देते की कारण धक्काच तितका मोठा होता कुसुमताई. परंतु हळूहळू आता धुकं दूर होत चाललंय. सायली अगदी आत्मविश्वासाने कुसुमला म्हणते, ते घर आणि त्या घरातली माणसं माझी आहेत आणि त्या माणसांना मी त्या आतल्या गाठीच्या प्रियाच्या ताब्यात नाही देऊ शकत. आणि माझ्या नवऱ्यावरती प्रियाचीच काय दुसऱ्या कोणत्याही स्त्रीची मी सावली पडू देणार नाही. सायलीने असं म्हणताच कुसुमताई अगदी कौतुकाने सायलीकडे पाहते. कुसुमताई सायलीला विचारते की मग आता काय करणार आहेस तू? तेव्हा सायली उत्तर देते की मी लढणार माझ्या हक्कासाठी, माझ्या घरातल्या माणसांसाठी, लढणार माझ्या प्रेमासाठी. कुसुमताई आजपर्यंत आपण फक्त प्रियाकडे पाहतच राहिलो. अगं उलट ज्या देव माणसाने रस्त्यावरचं उचलून आणून तिचा सांभाळ केला, तिला आईबापांचं प्रेम दिलं, तिला माया लावली, त्याच देव माणसाला आज तिने खोट्या खुनाच्या आरोपाखाली अडकवले. तिच्या बाबतीत माझी वेडी आशा होती कुसुमताई की ती कधी ना कधीतरी सुधारेल. परंतु तिची वाकडी नजर आता माझ्या मंगळसूत्राकडे पडली आहे. अर्जुन सरांच्या नावाचं काळे मणी गळ्यामध्ये घालणं यावरती फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे. तेव्हा कुसुम विचारते की म्हणजे? सायली म्हणते, अर्जुन सरांसोबत प्रियाचं लग्न होईल हा तिचा खूप मोठा गैरसमज आहे. कारण अर्जुन सरांची पत्नी फक्त मीच राहणार आहे. त्या घरची सून फक्त मीच राहीन आणि ते घर मी कधी कोलमडू नाही देणार. कुसुमताई आश्चर्याने विचारते की म्हणजे तू अर्जुनचं लग्न प्रियासोबत नाही होऊ देणार? तेव्हा सायली आपल्या ओढणीला गाठ मारत म्हणते की नाही कुसुमताई, त्या मांडवात मीच अर्जुन सरांची पत्नी असेल. त्या मांडवात मी माझ्याच नवऱ्याशी लग्न करेन. कुसुमताई खूप खुश असते. सायली तिच्या प्रेमाचा लढा द्यायला सज्ज झालेली असते. कुसुमताई विचारते की सायली, परंतु या सगळ्यांमध्ये पूर्णाजीच्या तब्येतीचा तू विचार केलायस ना? तेव्हा सायली म्हणते की करते. जर पूर्णाजीच्या तब्येतीचा प्रश्न असता तर कधीच मी असं धाडस केलं नसतं. ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये मी पूर्णाजींना हसताना पाहिलं, बोलताना पाहिलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांची तब्येत आता बरी आहे कुसुमताई. आणि मुळात धोका पूर्णाजींना नव्हताच, त्यांच्या घराला आहे, त्यांच्या सुखाला आहे. प्रिया नावाचा धोका. प्रियासारखी मुलगी त्या घराचं वाईटच करणार आहे, परंतु मी ते कधी घडूच देणार नाही असं सायलीने आता विडा उचललेला असतो. कुसुमताई खूप खुश होते आणि धावत किचनमध्ये जाते. साखर घेऊन येत कुसुमताई सायलीचं तोंड गोड करते आणि तिला म्हणते की मला हेच हवं होतं. किती मोठी आनंदाची बातमी आहे. आता दोघे खूप खुश असतात. इतक्यात मधुभाऊ येऊन विचारतात की असती कोणती आनंदाची बातमी आहे? कुसुमताई मधुभाऊंचे देखील तोंड गोड करते आणि त्यांना आनंदाची बातमी देते की आपली सायली परत आली आहे. मधुभाऊ विचारतात की परत आली आहे म्हणजे? तेव्हा कुसुमताई त्यांना समजावते की मुळात आपली सायली मुळू रडणाऱ्यातली कधी नव्हतीच. रडायचं नाही तर लढायचं या तुम्ही शिकवलेल्या विचारांची होती. गेले कित्येक दिवस सायलीची अवस्था काही ठीक नव्हती, परंतु आता ती परत आली आहे असं कुसुमने म्हणताच मधुभाऊ वाकड्यातच शिरतात आणि ते म्हणतात की ते दिसतंय मला, तिची लढाई फक्त माझ्या विरोधातच आहे. उलट तिची लढाई घरच्यांच्या विरोधातच होती असं म्हणत मधुभाऊ आता तोंड फिरवतात. सायली त्यांना समजावणार तर सायलीचं ते काहीच ऐकून घेत नाहीत. तेव्हा कुसुमताई मधुभाऊंना म्हणते की जर घरची लोक नको ती वचनं मागत असतील तर त्या बिचारीने काय करायचं होतं? तेव्हा सायली कुसुमताईला गप्प बसवते. मधुभाऊ चिडतात आणि सायली कुसुमला म्हणतात की वाह, छान चाललंय दोघींचं. नाही म्हणजे एकीने टोमणे मारायचे आणि दुसरीने ओरडल्यासारखं करायचं. परंतु घरात नक्की काय चाललंय ते कळत नाहीये असा विचारात राहूच नका तुम्ही. आणि मधुभाऊ चिडून तेथून निघूनच जातात. मधुभाऊ चिडून निघून गेल्यानंतर सायली कुसुमवरती रागावते की तू चेष्टेत जरी असं काही म्हणालीस ना तरी देखील मधुभाऊंना वाईट वाटतं. तेव्हा कुसुम सायलीला समजावते की त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस, कारण तुझं आणि अर्जुनचं प्रेम नक्की कसं आहे ते त्यांनी पाहिलं आहे आणि त्याबद्दल त्यांना आता मनातून वाईट देखील वाटत असेल. परंतु तू या सगळ्यांकडे दुर्लक्ष कर आणि तू जे ठरवलं आहेस ना ते कर. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा सायली कुसुमला म्हणते, तू मला साथ देशील ना कुसुमताई?
तेव्हा कुसुम म्हणते की म्हणजे काय? देवी आईचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तू आणि अर्जुन सुखाने संसार कराल, असं कुसुमताईने म्हणताच सायली तिला म्हणते की मग आणखीन एक आशीर्वाद दे की प्रिया तिच्या कारस्थानांमध्ये यशस्वी कधीच होणार नाही. तेव्हा कुसुम म्हणते की दिला, परंतु तिला यशस्वी तू स्वतःच होऊ देणार नाहीस. कुसुमताई सायलीला म्हणते की एरवी तर मनीमाऊसारखी शांत असतेस तू, परंतु तुझ्या माणसांचा प्रश्न आला की चवताळलेली वाघीणच बनतेस. तेव्हा सायली मोठ्या विश्वासाने कुसुमला सांगते, असणारच ना कुसुमताई, कारण प्रश्न माझ्या माणसांचा आहे आणि आता प्रियाने कोणताही दृष्टपणा करायचा प्रयत्न केला तर मी तिला अजिबात सोडणार नाही. सायली प्रियाला आता जन्माची अद्दल घडवणार असते आणि प्रत्येक संकटाला सामोरं जात ती स्वतःच्या प्रेमाचा लढा द्यायला सज्ज होते. परंतु इकडे अर्जुन मात्र खचून गेलेला असतो. चैतन्याला त्याची अवस्था पाहवत नाही. चैतन्य अर्जुनला विचारतो की असं गप्प बसूनच राहणार आहेस का? अरे ती तन्वी खाली म्हणत होती की ती तुझे डिवोर्स पेपर सबमिट करणार आहेस आणि तू यावरती काहीच करणार नाही आहेस. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग काय करू चैतन्य? मी असं काही करायचा विचार केला तर पूर्णाजीच्या तब्येतीची मला काळजी वाटते आणि माझ्या एका चुकीने तिला पुन्हा काही झालं तर? अर्जुन घाबरतो. चैतन्य म्हणतो की एकदा का डिवोर्स झाला ना अर्जुन की झालं, संपलं सगळं. त्यावरती अर्जुन म्हणतो की ऑलरेडी सगळं संपलंय चैतन्य. माझ्यासाठी आता फक्त पूर्णाजीची तब्येत हीच प्रायोरिटी राहिली आहे. आता माझ्यामुळे जर पूर्णाजीला काही झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार, असं अर्जुन म्हणताच नेमकं तिथे प्रिया येते आणि हळूच दरवाजातून डोकावत ती सगळं पाहत असते. तेव्हा चैतन्य आपला मोबाईल काढतो आणि अर्जुनच्या हातात मोबाईल देत तो त्याला समजावतो की अर्जुन, तुझी जी अवस्था आहे ना नेमकी तीच अवस्था सायली वहिनींची देखील असेल. तू फोन कर त्यांना आणि दोघेही शांतपणे बोला एकदा. परंतु चैतन्याचा हा गैरसमज आता मोडीत निघणार असतो, कारण सायली अर्जुनसारखी खचून गेलेली नसते, तर स्वतःचा प्रेमाचा लढा द्यायला ती स्वतःच खंबीरपणे उभी राहिलेली असते. हे सगळं दृश्य पाहता प्रियाचा नुसता जळफळाट होतो. अर्जुन अगदी मनातून तुटून गेलेला असतो. चैतन्याला तो फोन परत देतो आणि तो म्हणतो की मी नक्की फोन करून काय सांगू त्यांना की माझ्याकडे 2 चॉईसेस होत्या, परंतु त्यांना डावलून मी पूर्णाजीची हेल्थ जास्त महत्त्वाची समजलो. सायलीशी फोन करून हे सगळं सांगण्याची अर्जुनला हिंमत होत नसते. तर चैतन्य अर्जुनला समजावतो की तुला काय वाटतं, हे सगळं काही सायली वहिनी समजून घेणार नाही आहे का? आजपर्यंत त्यांनी घरातल्या प्रत्येकाचा आनंद स्वतःच्या आनंदापेक्षा मोठा मानला आहे अर्जुन, आणि आता नेमकी तीच चूक तू करतोयस. आता चैतन्य अर्जुनला समजावत असतो, परंतु प्रियाला ते अजिबात पटत नसतं. प्रियाला चैतन्याचाच खूप जास्त राग येतो. तरी देखील चैतन्य अर्जुनला समजावत राहतो की हे सगळं विचारांचं काहूर जे अर्जुनच्या मनात माजलंय त्याकडे दुर्लक्ष करून त्याने शांतपणे सायलीशी बोलावं. परंतु अर्जुन पूर्णपणे खचून गेलेला असतो आणि रडत असतो. चैतन्याला म्हणतो, माझ्यात एवढी हिंमत नाही आहे त्यांना सगळं सत्य सांगण्याची. आणि तसंही चैतन्य, मी आता त्यांना काय सांगणार आहे की आपलं नातं फक्त इथपर्यंतच होतं. आपण आपल्या नात्यामध्ये जी काही स्वप्न पाहिली होती ती आता पूर्ण नाही होऊ शकणार. इथून पुढे तुमचं आणि माझं कसलंही नातं नसेल हे सांगणार आहे का मी, असं म्हणत चैतन्य समोर अर्जुन घळघळ रडायला लागतो. तरीही चैतन्य अर्जुनला हिंमत देतो आणि तो त्याला समजावतो की हे बघ, हेच कारण तू सायली वहिनीला सांग आणि दोघेही शांतपणे बोलून याच्यावरती काहीतरी मार्ग काढा. आता प्रियाने हे सगळं ऐकलेलं असतं आणि मनोमन ती विचार करते की तेच तर होऊ द्यायचं नाही आहे, मार्ग आता काढायचाच नाही आहे. या चैतन्याची वेळी चोच बांधून ठेवावी लागेल, असं विचार करत प्रिया तडकपणे अर्जुनच्या रूममध्ये येते आणि मुद्दामच चैतन्याला म्हणते की तू माझ्या रूममध्ये नक्की काय करतोयस? चैतन्य धक्क्यानेच विचारतो की तुझी खोली? तेव्हा प्रिया म्हणते की हो, आता अर्जुनसोबत लग्न झाल्यानंतर अर्जुनचं जे काही असेल ते माझंच होणार आहे ना, असं बोलत ती अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेवते. अर्जुन खूप चिडतो आणि प्रियाचा हात झटकतो. तरी देखील प्रिया मुद्दाम करते. अर्जुनला प्रियाला पाहताच खूप राग आलेला असतो. त्याच्या डोक्यात तिडीक गेलेली असते. तर प्रिया मुद्दामच अर्जुनला म्हणते की अर्जुन,
तुझे डिवोर्स पेपर सबमिट करण्याची जिम्मेदारी मी स्वतः घेतली आहे ना, त्याचा तुला प्रॉब्लेम नाहीच आहे. चैतन्य प्रियाला म्हणतो की हो आहे, अर्जुनला प्रॉब्लेम आहे, परंतु तू ऐकून घेणार आहेस का? तेव्हा प्रिया चिडते आणि चैतन्याचा अपमान करत त्यालाच म्हणते की तुला कोणी मॅनर्स शिकवलेले नाही आहेत का? अरे जर नवरा बायको एकमेकांशी बोलत असतील तर मध्ये मध्ये तोंड खुपसायचं नसतं, हे साधं गोष्ट तुला कोणी शिकवली नाही आहे का? तेव्हा चैतन्य देखील गप्प न बसता प्रियाला सडेतोड उत्तर देतो की तुम्ही नवरा बायको नाही आहोत. तेव्हा प्रिया म्हणते की होणार तर आहोतच ना. प्रिया मुद्दामच पूर्णाजीचा विषय काढते आणि अर्जुनला घाबरवते की माझं आणि अर्जुनचं लग्न झालं तर आणि तरच पूर्णाजीची तब्येत ठणठणीत राहील आणि अर्जुन एकदा का आपलं लग्न झालं तर पूर्णाजीला पुन्हा काहीच होणार नाही. आत्तापर्यंत प्रिया याच तर गोष्टीचा फायदा घेत आलेली असते आणि बिचारा अर्जुन अडचणीत सापडतो. अर्जुन आता पूर्णाजीच्याच विचारात पडतो. तेव्हा कारस्थानी प्रिया मनोमन विचार करते की ही गोष्ट मी दिवसातून तुला 10 वेळा ऐकवत राहणार अर्जुन, कारण त्या गोष्टीमुळेच तू लग्नाला पुन्हा नकार नाही देणार. आता बघू या मी घातलेल्या लग्नाच्या बेडीतून तुला कोण सोडवतं ते. आणि प्रिया मनोमन खूप खुश असते. आता प्रियाने कितीही फडफड केली तरी देखील सायली तिचे पंख छटायला ही तयार असतेच. इकडे सायली कुसुमला म्हणते की लग्नाच्या या गोड नात्याला लग्नाची पेढी म्हटलं जातं, परंतु हे तर रेशमी बंध आहेत जे मला माझ्या आयुष्यात हवे आहेत. कुसुमताई, अर्जुन सर माझा स्वाभिमान आहेत आणि तो जोपासण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते की सायली, आजपर्यंत वेळोवेळी अर्जुनने स्वतःचं तुझ्यावरचं असणारं प्रेम सिद्ध करून दाखवलं आहे. आत्ता पूर्णाजीच्या काळजीपोटी त्याला झुकतं माप मिळालं एवढं नक्की. तेव्हा सायली मोठ्या विश्वासाने कुसुमला सांगत असते, जेव्हा जेव्हा मी खचून हातपाय गाळून बसले होते ना, तेव्हा अर्जुन सर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. आता मी देखील तेच करणार कुसुमताई. असं म्हणत असतानाच नेमके मधुभाऊ तिथे येतात आणि मधुभाऊ सायलीचं सगळं बोलणं ऐकतात. तर सायली सांगते, आता माझ्यामध्ये कोणीही आलं ना कुसुमताई, अगदी कोणीही, तरी देखील मी गप्प नाही बसणार, मी देखील तेच करणार. मग माझ्यासमोर कुणीही आलं तरी मी खचून जाणार नाही. असं सायलीने म्हणताच मधुभाऊ म्हणतात की हा मधुकर पाटील देखील खचणाऱ्यातला नाही आहे. तेव्हा सायली कुसुम धक्क्याने मधुभाऊंकडे पाहायला लागतात. मी देखील आता गप्प नाही बसणार आहे. या दुःखाचं जे मूळ आहे ना, माझ्यावरची असणारी खुनाची केस, ती मुळासकट आता उपटून फेकून देणार आहे मी. असं मधुभाऊंनी म्हणताच सायली त्यांना समजावते की आम्ही देखील त्याच प्रयत्नात आहोत. तेव्हा मधुभाऊ अर्जुनचा अपमान करत म्हणतात की आम्ही त्या अर्जुन सुभेदाराला सांग की या केसमध्ये नाक खुपसू नकोस. माझे वकील आहेत ना, माझे वकील काय करायचं ते करतील. असं म्हणत मधुभाऊ जोशाला भेटायला निघालेले असतात. आता एवढा वेळा समजावून देखील मधुभाऊ स्वतःचा हट्टीपणा सोडायला काही तयार नसतात. सायली कुसुम दोघेही त्यांना वैतागतात. इकडे किल्लेदारांच्या घरी ज्यावेळी प्रिया आलेली असते तेव्हा तिला पाहून रविराज खूप खुश होतात आणि म्हणतात की अरे वा वा, माझ्या मुलीला स्वतःचं हक्काचं एक घर आहे, ती देखील विसरून गेली. त्यावरती प्रिया म्हणते की असं काय करताय बाबा, अहो ते माझं सासर आहे ना, तरी देखील हे माझं हक्काचं माहेर आहे, मी इथे कधीही येऊ शकते. तेव्हा रविराज म्हणतात की हो, परंतु लग्नाआधीच तू जास्त तर सासरचीच झाली आहे. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की बाबा, अहो पूर्णाजीची तब्येत अचानकच बिघडली होती ना, मग त्यांची काळजी घ्यायला तिथे मी नसायला नको का? तर रविराज तिथे प्रियाला विचारतात की परंतु पूर्णाईची तब्येत अचानकपणे कशी काय बिघडली, म्हणजे तुझं आणि अर्जुनच्या लग्नाचं काही टेन्शन होतं का? तेव्हा प्रतिमा धक्क्याने रविराजांकडे पाहायला लागते. तर प्रिया पटकन सावरासावर करते आणि रविराजांना खोटं सांगते की छे असं काहीच नव्हतं बाबा, उलट पूर्णाची खूप खुश आहे. ती मला स्वतःच म्हणाली की आपण लग्न लवकरात लवकर उरकूयात आणि तिने मला स्वतः अर्जुनचे डिवोर्स पेपर्स सबमिट करायला सांगितले आहेत. हे बघा हे डिवोर्स पेपर्स. असं म्हणत प्रिया अर्जुन सायलीच्या डिवोर्स पेपरची फाईल रविराजांच्या हाती टेकते. तर ती फाईल चेक करत रविराज प्रियाला म्हणतात की ही प्रोसेस खूप मोठी आहे तन्वी. तेव्हा प्रिया म्हणते की बाबा,
अहो प्रोसेस कितीही मोठी असली तरी देखील तुम्ही ती पूर्णच कराल ना. तेव्हा रविराज म्हणतात की खरं तर हे डिवोर्स पेपर्स ही प्रोसेस अर्जुनच फाईल करायला हवे होते. आणि तसं म्हणायला गेलं तर अर्जुन देखील वकीलच आहे. परंतु हे सगळं प्रतिमाच्या मनाला काही पटत नसतं. जे काही चाललंय ज्यामध्ये अर्जुन सायलीची नुसती फरफट होते ते सगळं तिला पाहवत नसतं. काहीतरी करावं आणि हे लग्न थांबवावं असं तिला वाटत राहतं. आता गोडगोड बोलून रविराजांना कसं गुंडाळायचं ते प्रियाला बरोबर माहिती असतं. आणि ती त्यांच्याशी खोटं बोलते की खरं तर ना ही प्रोसेस अर्जुनच करणार होता. परंतु मी स्वतःच त्याला म्हटलं पूर्णाजीची एवढी तब्येत बिघडली मग तू पूर्णाजी जवळ थांब. हे काम काय हे मी करेन ना. तर प्रिया मोठ्या विश्वासाने रविराजांना सांगते बाबा या पेपर्सवरती ना अर्जुन सायलीच्या सह्यासुद्धा आहेत. परंतु मला वाटलं की ही प्रोसिजर तुम्ही कंप्लीट करावी आणि आता फक्त याच्यावरती तारीख टाकायची बाकी आहे असं प्रियाने म्हणताच रविराज प्रतिमाचा काही तिच्या बोलण्यावरती विश्वासच बसत नाही. आणि प्रतिमा प्रियाला येऊन विचारते की तन्वी अर्जुन खरंच म्हणजे हे काम त्याने तुझ्याकडे कसं सोपवलं. तेव्हा प्रिया प्रतिमाला विचारते की तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का आई. तुला काय म्हणायचं आहे मी खोटं बोलते का. प्रतिमा प्रियाला समजावते की नाही तसं नाही आहे तन्वी. परंतु ना अर्जुन खरंच मनापासून हे लग्न करायला तयार झालाय का असं प्रतिमाच्या मनात शंका असते. आणि त्या शंकेचं तिला निरसन हे करायचंच असतं. तर प्रिया तिच्याशी गोडगोड बोलते की आई तू उगाचच असा काहीतरी विचार करून मनात शंका नको ठेवू. तर प्रिया प्रतिमाला मुद्दामच म्हणते की जर तुझा माझ्यावरती विश्वास बसत नसेल तर अर्जुनला फोन करून विचार ना तू. तर प्रतिमा म्हणते की नाही नको राहू देत. आता प्रियाला माहिती आहे ती काय स्वतः फोन करून विचारणार नाही आहे. हे सगळं प्रिया मुद्दाम बोलते. तर तिच्या आईवडिलांना ती समजावते की तुम्ही प्लीज असा विचार करत बसू नका. म्हणजे अर्जुन पूर्वी या लग्नाने नाखुश होता परंतु अर्जुनने स्वतः पूर्णाईंना वचन दिलं आहे. उलट आता बघा पूर्णाजीच्या आशीर्वादाने आमचा संसार किती सुखाचा होईल असं प्रिया खूप खुश होऊन सांगत असतानाच रविराज तिला म्हणतात की तू जसं म्हणतेस अगदी तसंच होऊ देत. तेव्हा प्रिया रविराजांना म्हणते की मग तुम्ही अर्जुन सायलीचे हे डिवोर्स पेपर सबमिट करसाल ना. उलट तुम्ही आमच्या लग्नात दिलेलं मोठं गिफ्ट आहे असं समजेन मी असं प्रियाने म्हणताच प्रतिमा धक्क्याने तिच्याकडे पाहते. प्रतिमाला अजूनही खात्री पटलेली नसते की अर्जुन स्वतः लग्नाला तयार झालाय. प्रिया रविराजांना ते पेपर सबमिट करायला सांगते तेव्हा रविराज तयार होतात. तर प्रिया खूप खुश होते. आणि जाता जाता रविराज प्रतिमाला ती म्हणते की पूर्णाजीने आज तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. ते दोघे एकमेकांकडे पाहतात. तेव्हा प्रिया म्हणते की बाबा काहीतरी लग्नाबद्दलच ठरवायचं आहे असं म्हणत होती. मला जावं लागेल कारण मला पूर्णाईंच्या गोळ्यात सुद्धा द्यायच्यात ना असं म्हणत प्रिया प्रतिमा रविराजांचा निरोप घेते. प्रिया कितीही खुश असली कितीही आनंदित असली तरी लवकरच तिच्या आनंदावरती आता विरजण पडणार असतं. तर प्रिया इकडे आपल्या गाडीपाशी येते आणि ती गाडीमध्ये बसणार इतक्यात नागराज येतो. आणि नागराज प्रियाला विचारतो की खोट्या बापाकडून लग्नासाठी गिफ्ट वगैरे मागणं चालू होतं का. परंतु त्या गिफ्टमध्ये या तुझ्या लाडक्या काकाचा देखील हिस्सा आहे तेवढं विसरू नकोस. तर प्रिया मोठ्या टेचात नागराजला म्हणते की हिस्सा कसला हिस्सा. तेव्हा नागराज तिला विचारतो की सुभेदारांकडे गेल्यानंतर तुझा काय मेमरी लॉस झालाय का डोक्यावरती पडली आहेस तू. गेले 1.5 वर्ष तुझं हे लग्न व्हावं यासाठी आपण दोघेही मरमर प्रयत्न करतो आहोत आणि आता तू मला ॲटिट्यूड दाखवतेस का. प्रिया चिडूनच म्हणते की ॲटिट्यूड वगैरे काही नाही आहे. आता तुम्ही जी गोड रसाळ फळे खाताय ना ती फक्त माझ्यामुळे त्यामुळे मला त्याचं क्रेडिटही द्या. तेव्हा नागराज प्रियाचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की मिळेल ना. तू जे काम पार पाडतेस ना त्याचं क्रेडिटही मिळेल. आता एकदा का तुझ्या डोक्यावरती अक्षता पडल्या की मग लग्नाचं गिफ्ट म्हणून त्या सुभेदारांकडे त्यांची प्रॉपर्टी मागायची आणि एकदा का ती प्रॉपर्टी तुला मिळाली की लगेचच ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून टाकायची असं नागराज म्हणतो. आता काय प्रिया त्याला प्रॉपर्टी देणाऱ्यातली तरी आहे का. प्रिया नागराजचा हात झटकते. नागराजला टोमणे मारून स्वतःच्या कौतुकाच्या टेंब्या मिरवत प्रिया तिथे म्हणते की तुम्ही ही जी काही गडबड करताना त्याचमुळे तुमचे आणि त्या महिपतच्या प्लॅनना फ्लॉप होतात. परंतु माझ्यासारखं शांत डोक्याने विचार करून
हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत गेलात ना तर मग ही दुनिया आपली आहे. तर प्रिया तिथे नागराजला तिच्या तोंडावरती धमकी देते की तुमची ही काय दादागिरी चालली आहे ना ती आत्ताच्या आत्ता बंद करायची, कारण सुभेदारांची ही सून कधीच कोणाचं काहीच ऐकून घेणार नाहीये असं म्हणत नागराजला ती तेथून निघायला सांगते. तर इकडे सायली ज्यावेळी कपड्यांच्या घड्या घालत असते नेमकं प्रिया तिथे येते आणि प्रिया मुद्दामच दरवाजा ठोठावत सायलीला हाक मारते. सायली देखील प्रियाला मस्त उल्लू बनवते आणि लवकरच आता प्रियाच्या भ्रमाचा भोपळा ती फोडणार असते. प्रियाला पाहून सायली खूप खुश होते आणि विचारते की प्रिया, अगं तू इथे कशी, ये ना आतमध्ये ये ना. आणि सायली चक्क सगळं विसरून प्रियाचा पाहुणचार करायला सुरुवात करते. आता प्रियाला कळत नसतं की सायली नक्की करते काय. विचार करते की म्हणजे आमच्या लग्नाची बातमी अजूनही सायलीपर्यंत पोहोचलेली नाही आहे. आता एकदा का ती बातमी माझ्या तोंडून तिला कळली तर मग तिची अवस्था बघण्यालायकच होईल, चक्कर येऊन पडेलच ती, असं प्रिया मनोमन विचार करत असते. तर आजचा हा भाग इथे संपतो आहे. पुढे आपण पाहणार आहोत. प्रिया आश्चर्यानेच विचारते की तू का डोक्यावर पडलायस का ग सायली. अगं तुझा आणि अर्जुनचा आता डिवोर्स होतो आहे आणि मग अर्जुन आणि माझं लग्न होणार. तेव्हा सायली ही चढेचढ उत्तर देते की हो माहिती आहे ना की आमचा डिवोर्स होतोय, परंतु त्यांच्याशी मी पुन्हा एकदा लग्न करेन असं सायली ठणकावून प्रियाला उत्तर देते. तर रविराजांनी सुभेदारांची भेट घेतलेली असते. अर्जुन येताच रविराज म्हणतात की आपलं नातं जोडण्यापूर्वी मला अर्जुनला विचारायचं आहे. आणि अर्जुनला ते प्रश्न विचारतात की मला सांग, तू हे लग्न अगदी मनापासून करतोय ना, म्हणजे कोणाच्याही दबावाखाली येऊन तू स्वतःचा निर्णय तर बदललेला नाही आहेस ना. तेव्हा अर्जुन घाबरलेला असतो. नेमकं प्रिया तिथे येते आणि रविराज जे काही बोलतात ते तिने ऐकलेलं असतं. आता नक्की अर्जुन काय उत्तर देईल आणि या सगळ्यांमध्ये सायलीने जे ठरवलंय ते ती करून दाखवेल का. सायली अर्जुनशी प्रियासोबतच्या त्याच लग्न मंडपात लग्न कशी करेल ते पाहणं तितकंच